नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स आणि रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण एएसओ मुख्य परीक्षा 2017चा जो पेपर झाला होता त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 10 प्रश्न आहेत ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स आणि रिजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. तर बॅचची फी फक्त बघा 999 रुपये असेल. बॅचमध्ये तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. तर सेम त्याचप्रमाणे बघा, आपण एमपीसी साठी पण सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. त्या पण बॅचची फी आपली 999 रुपये असेल. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. ठीक आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा, डायरेक्शन चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? सुरेश 3 किलोमीटर उत्तरेस गेला. बघा, सुरेश हा 3 किलोमीटर उत्तरेकडे गेला. बघा, 3 किलोमीटर उत्तरेकडे गेला. परत काय दिले बघा, नंतर उजवीकडे वळून 6 किलोमीटर गेला. बघा, आता इथून उजवीकडे वळला म्हणजे पूर्वेकडे वळला. उजवीकडे वळून किती गेला? 6 किलोमीटर गेला. बरं, काय दिले बघा, पुन्हा उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला. बघा, आता इथून उजवीकडे वळणार आहे म्हणजे कुठं? उजवी दिशा खाली असणार आहे. उजवीकडे वळून किती गेला? 3 किलोमीटर गेला. म्हणजे बघा, ह्या लाईनला पॅरलल आला. बरोबर आहे का? चला, इथून परत पुढे काय केले बघा, पुन्हा डावीकडे वळून 6 किलोमीटर गेला. बघा, आता जर आपलं तोंड जर दक्षिणेकडे असेल तर आता डावी बाजू कुठं असणार आहे? बघा, जी आता आपली उजवी दिसते ना ती काय असते? डावी असते. डावीकडे वळला आणि किती गेला? तर 6 किलोमीटर गेला. तर तो मूळ जागेपासून किती दूर आहे आणि कोणत्या दिशेचा आहे? बघा, स्टार्टिंग पॉईंट कुठे त्याचा? इथून आहे. इथून एंड पॉईंट कुठे? इथे. मग कुठं असणार आहे? बघा, ही साईड झाली पूर्व दिशा. पूर्व दिशेला किती आहे बघा, तर हे अंतर किती आहे? 6 असल्यामुळे हे पण अंतर किती असेल? 6 असेल. 6 आणि 6 12 किलोमीटर पूर्व दिशेला. म्हणजे उत्तर काय असेल? 12 किलोमीटर पूर्व. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला, पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, रँकिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? अंकिता ही संगीतापेक्षा मोठी आहे. बघा, अंकिता ही कोणापेक्षा मोठी आहे? तर संगीतापेक्षा मोठी आहे. चला, परत पुढे काय दिले बघा, गिरीश हा संगीतापेक्षा मोठा पण अंकितापेक्षा लहान आहे. बघा, गिरीश हा संगीतापेक्षा मोठा आहे. संगीतापेक्षा मोठा कोण आहे? गिरीश आहे. पण तो काय म्हटले बघा, अंकितापेक्षा लहान आहे. अंकितापेक्षा लहान आहे. बरं, पुढे काय दिले बघा, शिरीष हा श्याम आणि संगीतापेक्षा लहान आहे. बघा, शिरीष काय म्हटले? शिरीष हा श्याम आणि संगीतापेक्षा लहान आहे. बघा, संगीतापेक्षा लहान कोण आहे? तर श्याम आहे. सॉरी, शिरीष आहे. शिरीष. बघा, शिरीष हा संगीतापेक्षा पण लहान आहे. शिरीष. आणि शिरीष हा श्यामपेक्षा पण लहान आहे. बघा, शिरीष हा श्याम आणि शिरीष हा श्यामपेक्षा पण लहान आहे आणि संगीतापेक्षा पण लहान आहे. ठीक आहे. बघा, परत पुढे काय दिले, संगीता ही श्यामपेक्षा मोठी आहे. बघा, संगीता काय म्हटले बघा, श्यामपेक्षा मोठी आहे. बरं, आता ही बघा, ह्याच्यामध्ये अंकिता आणि संगीता आहे. बघा, इथं अंकिता संगीता आहे का? तर ह्याला काट मारा. बरोबर आहे का? बरं, आता खाली काय दिले बघा, संगीता ही श्यामपेक्षा मोठी आहे. बघा, श्यामपेक्षा मोठं कोण आहे? तर संगीता आहे. तर संगीता लिहा. बघा, संगीतापेक्षा मोठं कोण आहे? गिरीश आहे. तर गिरीश लिहा. आणि गिरीशपेक्षा मोठं कोण आहे? तर अंकिता. ती अंकिता इथे लिहा. ठीक आहे. बघा, अंकिता, गिरीश, संगीता, शिरीष. बघा, अंकिता, गिरीश, संगीता आणि शिरीष ही चारही माणसं ह्याच्यात आहेत म्हणून ह्याला काट मारा आणि ह्याला धरून उत्तर काढा. काय दिले बघा, त्यांच्यात सर्वात लहान कोण आहे? सर्वात लहान कोण दिसतंय बघा, तर शिरीष दिसतोय. उत्तर काय असेल आपलं? ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला, पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, सिलॉगिझम चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? एकही शिक्षण तज्ञ संशोधक नाही. बघा, एकही शिक्षण तज्ञ काय म्हटले? संशोधक नाही. संशोधक नाही. ठीक आहे. बघा, शिक्षण तज्ञाचा आणि संशोधकाचा काहीही संबंध नाही. चला, परत पुढे काय दिले, सर्व संशोधक शिक्षक आहेत. बघा, सर्व संशोधक शिक्षक आहेत. सर्व संशोधक शिक्षक आहेत. ठीक आहे. बघा, बरं, याला म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. स्टँडर्ड डायग्रामचा अर्थ काय असतो बघा, तर जेवढं विधानात दिलेले आहे तेवढंच आपण डायग्राम मध्ये दाखवलं. सुरुवातीला शिक्षण तज्ञ आणि संशोधक दाखवला, परत संशोधक आणि शिक्षक. शिक्षकाचा सर्कल आपण इकडे वाढवलेला नाही. ठीक आहे. ह्याला म्हणतो स्टँडर्ड डायग्राम. स्टँडर्ड डायग्राम वरून आपण सुरुवातीला काय करायचं, होकारार्थी निष्कर्ष चेक करून घ्यायचे. होकारार्थी निष्कर्षाला तुम्हाला शक्यता डायग्राम काढायची गरज नसते. ठीक आहे. बघा, होकारार्थी निष्कर्ष कुठले कुठले आहेत बघा,
आहेत आणि आहेत म्हणजे 3 आणि 4 नंबरचा निष्कर्ष आधी चेक करून घ्या एवढ्या एका डायग्रामसाठी. काय दिले बघा, काही संशोधक हे शिक्षक आहेत. बघा, काही संशोधक हे शिक्षक आहेत का बघा, सर्वच्या सर्व संशोधक शिक्षक असल्यामुळं संशोधकाचा काही पाठ जर एवढा पाठ जर कापून मी बाजूला काढला बघा, काही संशोधक ते पण कोण असेल बघा तर शिक्षकच असतील. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 काय ते बरोबर येते. चला 4 नंबर काय दिले बघा, काही शिक्षक हे संशोधक आहेत. बघा, काही शिक्षक संशोधक आहेत काय आहेत बघा, शिक्षकाचा जो आतला जो काय थोडाफार एवढा पार्ट आहे तो काय आहे तर संशोधक आहे. त्यामुळे काही शिक्षक संशोधक आहेत तर आहेत. ऑप्शन नंबर 4 पण बरोबर आला. ठीक आहे. बरं आता नकारार्थी निष्कर्ष आपल्याला चेक करायचे बघा. काय दिले पहिलं, एकही शिक्षक संशोधक नाही. बघा, एकही शिक्षक काय म्हटलेले संशोधक नाही. बघा, शिक्षकाचा हा पार्ट काय आहे संशोधक आहे. बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे बघा एकही शिक्षक संशोधक नाही हे काय ते चूक येते आणि इथं बघा काही शिक्षक संशोधक आहेत हे आपण बरोबर पकडलेले. त्यामुळे बघा एकही शिक्षक संशोधक नाही हे काय ते चूक येते. कारण शिक्षकाचा हा जो मधला पार्ट आहे ना तो संशोधक आहे. शिक्षकाचा काही पार्ट संशोधक आहे. हे पहिलं तर 100% चूक झालं. चला 2 नंबर आता चेक करा बघा. बघा, एकही शिक्षक शिक्षण तज्ञ नाही. बघा, एकही शिक्षक शिक्षण तज्ञ नाही. बघा, नाही मध्ये बघा लक्षात घ्या, शिक्षण तज्ञाचा आणि संशोधकाचा काही संबंध नाही. बरोबर आहे का नाही. पण हे तर काय म्हटलंय, एकही शिक्षक शिक्षण तज्ञ नाही. बघा, एकही शिक्षक शिक्षण तज्ञ नाही. तर बघा ह्या स्टँडर्ड डायग्राम मध्ये हे नकारार्थी वाक्य काय दिसते तुम्हाला बरोबर दिसते. बरोबर आहे का. बघा, एकही बघा शिक्षकाचा शिक्षण तज्ञाचा काही संबंध नाही म्हणजे एकही शिक्षक शिक्षण तज्ञ नाही बरोबर म्हणजे आपण म्हणू शकतो. पण नकारार्थी वाक्य मग पॉसिबिलिटी चेक करा. बघा आता सुरुवातीला वाचा काय दिले बघा, एकही बघा आपल्याला काय करायचे, शिक्षक आणि शिक्षण तज्ञ याचा संबंध येतोय तेवढं चेक करायचं. त्यामुळे इथं डॉट मारून घेतले. पण बघा काय दिले, एकही शिक्षण तज्ञ संशोधक नाही. बघा, एकही शिक्षण तज्ञ काय म्हटले बघा संशोधक नाही. या दोघांचा काही संबंध नाही. आणि परत काय दिले, सर्व संशोधक शिक्षक आहेत. बघा, हे सगळे संशोधक कोण आहेत तर शिक्षक आहेत. तर बघा शिक्षकाचा हा सर्कल मी असा पण घेऊ शकतो. लक्षात घ्या कशामध्ये, शक्यतामध्ये, पॉसिबिलिटीज मध्ये. त्याला काय म्हणतो आपण, पॉसिबिलिटी, शक्यता. काय म्हणतो आपण ह्याला, शक्यता. ठीक आहे बघा. बरं आता चेक करा बघा, एकही शिक्षक शिक्षण तज्ञ नाही. बघा, एकही शिक्षक शिक्षण तज्ञ नाही इथं बरोबर निघतंय. शिक्षकाचा आणि शिक्षण तज्ञाचा काही संबंध नाही. पण इथं जर चेक केलं आपण, एकही शिक्षक शिक्षण तज्ञ नाही म्हणू शकतो आपण नाही. काही शिक्षक शिक्षण तज्ञ दिसतात. बघा हा पार्ट तुम्हाला कोणाला दिसतोय, शिक्षकांचा हा पार्ट शिक्षण तज्ञ आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय बघा, 2 नंबरचं जेव्हा वाक्य दिसतं निष्कर्ष आपल्याला ह्याच्यामध्ये बरोबर निघते. ह्याच्यात चेक केले की काय निघते, चुकीचं निघते. याचा अर्थ काय बघा, तर हे 2 नंबरचं वाक्य हा निष्कर्ष नसून ही काय शक्यता आहे. कारण निष्कर्ष हा किती जरी तुम्ही डायग्राम काढला तर त्याच्यामध्ये बरोबरच असतो. त्याच्यामुळे हे जे 2 नंबरचं वाक्य ना ते काय आहे तर ते पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे. त्यामुळे हे काय ते चुकते. मग निष्कर्ष बरोबर कुठले आले, 3 आणि 4 नंबरचा. काय निघेल बाबा उत्तर आपलं, फक्त 3 आणि 4 अनुमानित सत्य. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, मिसिंग कॅरेक्टर वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, खालील आकृतीत गहाळ झालेली संख्या शोधा. बघा इकडे काय दिसते तुम्हाला, बघा 11 वजा 8, 11 वजा 8 केलं तर 3 निघते. बरोबर आहे का. मग त्यांनी काय केले बघा, 3 चा घन बरोबर काय निघते 27. बघा इथं 5 वजा 4 किती आला, 1 आला. मग 1 चा घन काय निघतो बघा तर 1च निघतो. बघा 7 वजा 3 केलं तर काय निघते, 4 निघते. मग 4 चा घन किती निघते बघा 64. बरोबर इथं 8 वजा 2 केलं तर काय निघणार आहे, 6 निघणार आहे. मग 6 चा घन काय असेल तर बघा 216. म्हणजे इथं आतमध्ये काय निघेल 216. ऑप्शन नंबर किती असेल, 4 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कोडिंग डिकोडिंग वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, जर मशीन या शब्दाचा संकेत इकडे दिलाय बघा असा असेल तर डेंजर या शब्दाला संकेत तुम्ही कसा लिहाल. बघा आता बघा आपण जर अल्फाबेट मध्ये बघितलं बघा, ए, एम, एन आणि झेड. बघा ए हा 1 नंबरला असतो, एम 13 नंबरला, एन 14 आणि झेड हा 26 नंबरला असतो. जर सरळ अल्फाबेट मोजले तर, उलटे मोजले तर हा 1 नंबरला असतो, हा 13 ला असतो, हा 14 ला असतो आणि हा 26 ला असतो. ठीक आहे बघा. बरं आता एम किती नंबरला आहे बघा, 13 नंबरला आहे. बरोबर आहे की नाही. एम चा कोड काय दिलाय त्यांनी 19. म्हणजे काय केले बघा, 13 मध्ये जर अधिक 6 केलं तर बरोबर काय निघते, 19 निघते. बघा ए किती नंबरला असतो, 1 नंबरला असतो. 1 मध्ये जर आपण 6 ऍड केलं तर 7 निघते. बरोबर आहे का. बघा 19 नंतर 7 घेतलाय. बघा सी किती नंबरला असतो, ए बी सी. सी हा 3 नंबरला असतो. 3 आणि 6 किती असते बघा, 9 असते. म्हणजे बघा अल्फाबेट सिरीज मध्ये जो काय नंबर आहे त्या अल्फाबेटचा तर त्याच्यामध्ये फक्त 6 त्यांनी ऍड केलेले.
येते लक्षामध्ये बघा. बघा परत इथं एच बघा ABCDEFGH एच हा 8 नंबरला असतो. 8 आणि 6 किती झाले बघा 14 घेतले इथं बरोबर. पहा एचच्या नंतर बघा आय असतो. आय किती नंबरला झाला बघा. आय झाला 9 नंबरला बरोबर. ABCDEFGH आय झाला 9 नंबरला. 9 6 किती झाले बघा 15 झाले बरोबर. बघा इकडं एन हा किती नंबरला असतो बघा 14. 14 आणि 6 झाले 20 आणि बरोबर बघा ई हा 5 नंबरला असतो. 5 आणि 6 11. आता बघा डेंजरचं काढायचं आपल्याला. डी मध्ये काय निघेल बघा. चला इकडे बघा डेंजर DANGER बघा. डी हा 4 नंबरला असतो बरोबर आहे का. बघा 4 अधिक 6 केलं तर काय निघते तुम्हाला 10 निघते. 10 कुठे दिसते बघा तुम्हाला याच्यामध्ये. फक्त ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते बरोबर आहे का 10. बाकीचं चेक करायची गरज नाही. म्हणजे आपलं उत्तर काय निघालं ऑप्शन नंबर 3. तरी पण चेक करू बघा. ए किती नंबरला असतो. ए हा 1 नंबरला असतो. 1 आणि 6 किती झाले बरोबर 7 झाले. 10 नंतर 7 आहे का आहे बघा. परत बघा एन हा किती नंबरला. एन आताच बघितलं आपण 14 नंबरला. 14 आणि 6 बरोबर 20 आले बरोबर आहे का बघा. जी हा किती नंबरला असतो. ABCDEFG जी 7 नंबरला असतो. 7 आणि 6 13 बरोबर बघा. ई हा 5 नंबरला असतो. 5 आणि 6 11 आणि आर बघा एमच्या पुढे NOPQR एम हा 13 नंबरला असतो. 13च्या पुढे आपण 5 गण मोजली बघा. NOPQR 13 आणि 5 झाले 18 म्हणजे आर हा 18 क्रमांकावर असतो. 18 आणि 6 झाले 24. ठीक आहे. ऑप्शन नंबर किती येते 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम डिस्टन्स वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. रसीला बहुत करून तिच्या भावाला त्यांच्या स्थानिक रेल्वे स्थानकात संध्याकाळी 5:56 वाजता भेटते आणि तो तिला त्यांच्या घरी घेऊन येतो. ठीक आहे बघा. एके दिवशी तिने तिची कचेरी लवकर सोडली आणि ती स्थानकावर संध्याकाळी 4:50 वाजता पोहोचली. तर बघा आता इथं काय दिसतंय बघा. तिचं कचेरी असली तर कचेरी पासून काय दिसतंय बघा तुम्हाला स्थानक दिसते बरोबर आहे का. बरं स्थानक पहिल्यांदा ती रोज किती वाजता भेटते बघा 5:56 ला भेटते ती. ठीक आहे बघा 5:56 पासून ती भावाबरोबर परत पुढे जाते इकडे घरी जाते. ठीक आहे बघा. हे झाली कचेरी, हे झालं स्थानक आणि हे झाले तिचं घर. ठीक आहे बघा. रोज भावाला ती 5:56 वाजता स्थानकावर भेटते आणि तिथनं परत भाऊ तिला घरी घेऊन जाते. परत पुढे काय दिले बघा. एके दिवशी तिने तिची कचेरी लवकर सोडली आणि ती स्थानकावर संध्याकाळी 4:50 वाजता पोहोचली. इथं घरी कितीला पोहोचली बघा ती आता दुसऱ्या एका दिवशी 4:50 ला. आता 5:56 आणि 4:50 मध्ये फरक किती आहे बघा. 4:50 आणि 1 तास म्हणजे 5:50 आणि वर 6 मिनिटं म्हणजे एकूण 66 मिनिटं आधी पोहोचली. 66 मिनिटं आधी पोहोचली. बरं आता पुढे काय दिले बघा. तर ती तिच्या घराच्या दिशेने चालू लागली. वाटेत तिला त्यांच्या घरून येणारा भाऊ भेटला आणि ती घरी नेहमीपेक्षा 20 मिनिटे आधी पोहोचली. आता लक्षात घ्या. जर ती 66 मिनिटं जर आधी पोहोचली असेल स्थानकावर तर तिला घरी पोहोचायला पण किती वेळ लागला पाहिजे बघा. ती 66 मिनिटं घरी आधी पोहोचली पाहिजे ना. 66 मिनिटं आधी जर ती स्थानकावर आली असेल तर 66 मिनिटं आधी घरी पोहोचली पाहिजे. पण घरी पोहोचली किती बघा 20 मिनिटं आधी. बरोबर आहे ना. 20 मिनिटं आधी पोहोचली. याचा अर्थ काय बघा. तर भावाबरोबर ती गाडीवर येते का चालत येते काय उल्लेख केलाय का त्यांनी नाही. जरी आपण भावाबरोबर ती गाडीवर येत असेल असं जरी गृहीत पकडलं तरी बघा लक्षात घ्या. स्थानक ते घर किती अंतर आहे ते त्यांनी सांगितलं नाही आपल्याला. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपण तर बघा तर काय म्हटले पोहोचली तर ती किती वेळ चालली तर बघा स्थानक ते घर मधलं आपल्याला अंतर माहित नसल्यामुळे आपण ती किती वेळ चालली ते कन्फर्म नाही सांगू शकत. आणि भाऊ तिला गाडीवर घेऊन जातो हे पण उल्लेख त्यांनी केलेला नाही. फक्त भावाबरोबर जाते असं म्हटलेले. त्याच्यामुळे इथं काय निघेल बघा उत्तर आपलं. तर घरी पोहोचण्यासाठी लागणारी वेळ दिलेला नसल्यामुळे गणना करता येणार नाही. ठीक आहे बघा. तर ती किती वेळ त्यामुळे उत्तर काय निघेल आपलं ऑप्शन नंबर 4 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वेन डायग्राम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. पाण्याच्या कमतरतेच्या समस्येबाबत चर्चा करण्यासाठी एक गट जमला आहे. यातील 7 व्यक्ती कन्नड बोलतात, 15 तमिळ बोलतात आणि 8 मराठी बोलतात. बघा 3 भाषांचा प्रश्न विचारला त्यांनी आपल्याला. इथं 3 सर्कल काढून घ्या. 1, 2 आणि हा झाला 3. बघा काय दिलं इथं. कन्नड बोलणारे किती आहेत बघा 7 आहेत. कन्नड बोलणारे झाले 7. परत तमिळ बोलणारे किती आहेत 15 आहेत. तमिळ बोलणारे झाले 15 आणि परत मराठी बोलणारे झाले 8. मराठी बोलणारे झाले 8. बरं. आता परत काय दिले बघा. यातील सर्वांना इंग्रजी समजते पण कोणीही ती बोलू शकत नाही. आणि बघा इथं सगळीकडे काय म्हणते बघा बोलतात, मराठी बोलतात, कन्नड बोलतात. इथं बोलणाऱ्यांचा विषय चाललेला आहे. बघा इथं कुणाला कुठली भाषा समजते त्याचा काय विषय नाही. बघा इथं काय दिले. यापैकी यातील सर्वांना इंग्रजी समजते पण कोणीही ती बोलू शकत नाही. हे वाक्य तुम्हाला फक्त कन्फ्युज करायला दिलेलं त्यांनी. चला यापैकी
प्रत्येक येथे उल्लेख केलेल्यांपैकी एक वा अधिक प्रादेशिक भाषा बोलू शकतात. ठीक आहे बघा. बरं आता जर या गटातील 3 व्यक्ती 2 भाषा बोलत असतील, बघा 3 व्यक्ती 2 भाषा बोलतात आणि फक्त 2 व्यक्ती सर्व भाषा बोलू शकत असतील तर गटातील व्यक्तींची संख्या किती? तर बघा आपण सुरुवातीला बघा प्रश्नामध्ये काय करतो आपण कधी पण मांडणी करताना तिन्ही भाषा बोलायला किती ते आधी मांडून घेतो आपण. बघा काय दिले? फक्त 2 व्यक्ती सर्व भाषा बोलतात. बघा सगळेच्या सगळे भाषा बोलणारे किती आहेत? 2 जण आहेत. हा मधला जो पार्ट असतो ना तो तिन्ही सर्कलमध्ये येतो बघा. ठीक आहे. बरं आता जर या गटातील 3 व्यक्ती 2 भाषा बोलतात तर बघा आपण काय करतो 3 व्यक्ती 2 भाषा बोलतात बरोबर का नाही? मग हे 2 अधिक 1 3 करायचं नाही. बघा ज्यावेळेस प्रॉपर आपल्याला माहिती दिली असते कशी तमिळ आणि कन्नड बोलणारे जर समजा त्यांनी 5 व्यक्ती म्हटले तर आपण काय करणार आहे हे 2 अधिक ते 3 असे 5 करतो आपण लक्षात घ्या. पण तिथं प्रॉपर तुम्हाला माहिती दिलेली असते. कशी तमिळ आणि कन्नड बोलणारे बाबा 5 आहेत. तमिळ आणि मराठी बोलणारे बाबा काय 5-6 असतील किंवा मराठी आणि कन्नड बोलणारे काय 10 जण आहेत. तर त्यावेळेस आपण समजा 10 जण असेल तर 2 आणि 8 10 करतो. पण या ठिकाणी बघा हे 3 व्यक्ती 2 भाषा बोलतात बरोबर आहे का नाही? तर हे बघा तर 2 आणि 1 3 करायचं नाही. तर हे 3 व्यक्ती म्हणजे इथला जो पार्ट असतो बघा हा पार्ट मधला हा जो पार्ट असतो ना तो कोणाचा असतो बघा तमिळ मराठी मराठी कन्नड आणि कन्नड आणि तमिळ म्हणजे प्रॉपर 2-2 भाषा बोलण्याचा हा भाग असतो बरोबर आहे की नाही? हे 3 जे व्यक्ती आहेत ना ते प्रॉपर मध्ये 2-2च भाषा बोलतात. ठीक आहे. फक्त आता कुठल्या 2 भाषा बोलतात ते आपल्याला माहित नाही. म्हणजे हे 3 जे व्यक्ती आहेत ते कन्नड तमिळ बोलतात, तमिळ मराठी बोलतात का मराठी कन्नड बोलतात ते आपल्याला माहित नाही. फक्त काय 2 भाषा बोलणारे किती आहेत बघा 3 आहेत. त्यामध्ये कुठेही मांडा. ह्याच्यामधले हित मांडा की हित मांडा. तात्पुरतं फक्त तिथं मांडून घ्या 3. ठीक आहे बघा 3 इथं मांडला आपण. तर बघा आता आपल्याला विचारले काय तर गटातील बोलू शकतात असतील तर गटातील व्यक्तींची संख्या किती? तर बघा ह्या प्रश्नामधून आपण ह्या गटा एकूण ह्याच्यामध्ये किती व्यक्ती आहेत ते 100% सांगू शकतो. पण फक्त तमिळ बोलणारे, फक्त कन्नड बोलणारे आणि फक्त मराठी बोलणारे हे आपण सांगू शकत नाही किंवा मराठी तमिळ बोलणारे किती आहेत, तमिळ कन्नड बोलणारे किती आहेत, कन्नड मराठी बोलणारे किती आहेत ते पण आपण सांगू शकत नाही. ठीक आहे. फक्त एक भाषा बोलणारे किती आहेत सांगू शकतो. फक्त 2 भाषा बोलणारे सांगू शकतो आणि तिन्ही भाषा बोलणारे बघा. फक्त 3 भाषा बोलणारे तर 2 आहेतच. फक्त 2 भाषा बोलणारे तर 3 आहेतच. आता शिल्लक राहिलेले कोण असतील बघा तर फक्त एक भाषा बोलणारे. पण कुठली भाषा किती जण बोलतात ते आपण सांगू शकत नाही बघा. फक्त तात्पुरतं सर्कल पूर्ण करण्यापुरती आपली माहिती टाकून घ्या बघा. 3 आणि 2 5, 5 आणि 10 किती झाले बघा 15. तमिळच्या सर्कलमध्ये 15 जण आले पाहिजे. मराठीमध्ये 8 आले पाहिजे. 3 आणि 2 5, 5 आणि 3 8 आणि या सर्कलमध्ये 7 जण आले पाहिजे. 2 अधिक 5 7. बरं आता ह्याच्यामध्ये बघा 5, 10 आणि 3 हे जे आकडे ते बघा व्यक्ती किती आहेत ते आपण सांगू म्हणजे हे बघा ह्यातली टोटल जर बेरीज केली ना जी ती असेल ना ती एकूण व्यक्ती बरोबर निघतात. पण हे 10 व्यक्ती फक्त तमिळ बोलतात हे आपण सांगू शकत नाही किंवा हे 5 व्यक्ती किंवा हे 3 व्यक्ती फक्त एकच भाषा बोलतात ते आपण सांगू शकत नाही. ठीक आहे. बरं आता काय निघेल बघा ह्याच्यामध्ये बघा एवढं काय खरं की बघा 2 व्यक्ती 3 भाषा बोलतात. 3 व्यक्ती 2 भाषा बोलतात आणि 10 आणि 5 15 आणि 3 18 हे 18 व्यक्ती फक्त एक भाषा बोलतात हे आपण 100% सांगू शकतो. पण ते 18 व्यक्ती बघा तमिळ बोलणारे म्हणजे फक्त तमिळ बोलणारे किती आहेत? फक्त मराठी बोलणारे आणि फक्त कन्नड बोलणारे किती आहेत? ते आपण सांगू शकत नाही. हे फक्त आपण माहिती भरण्यापुरतं घेतलं. ठीक आहे बघा. कारण की 3 कुठं आहे? म्हणजे 3 इथं आहे का 3 इथं आहे किंवा इथं 2 आहे इथे 1 आहे. इथं 2 आहे इथे 1 आहे. ते आपल्याला माहिती नाही. ठीक आहे बघा. बरं आता झालं. बरं यात बेरीज करा किती निघते बघा. ह्या सर्कलची बेरीज बघा 10 आणि 3 13 आणि 2 15, 15 आणि 5 20 आणि 3 23 म्हणजेच एकूण व्यक्ती किती आहेत 23 हे मात्र आपण 100% सांगू शकतो. ऑप्शन नंबर किती झाला? 2 झाला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नातेसंबंधावरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? राहुलची आई ही मोनिकाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. बघा सेम कुठला प्रश्न आहे बघा. ज्याच्यामध्ये बघा आपण समजा आता ए, बी, सी ही जर 3 व्यक्ती पकडल्या तर ह्या बी व्यक्तीचं नातं ह्या 2 व्यक्तींबरोबर काय ते दिलेलं असतं बघा. म्हणजे बघा आता बी ही व्यक्ती बघा ए ची कोण आहे बघा. बी ही व्यक्ती कोण आहे तर समजा ए ची आई असेल आणि सी ची कोण असेल तर बहीण असेल. म्हणजे ही बहीण म्हणणारी व्यक्ती आणि आई म्हणणारी व्यक्ती एकच असते. फक्त काय एकाच व्यक्तीचं नातं 2 व्यक्तींबरोबर दिलेलं असतं. ठीक आहे. आता बघा कसं काय दिले राहुलची आई ही ह्याच्यामध्ये बघा आता तुम्हाला वाक्य कुठं तोडायचं ते लक्षात आलं पाहिजे बघा. काय दिले बघा राहुलची आई ही मोनिकाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. बघा राहुलची आई ही इथे वाक्य तोडायचं. मोनिकाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. ठीक आहे बघा थोडक्यात एवढी माहिती तुम्हाला त्यांनी दिलेली. तर बघा आता ही आई म्हणणारी व्यक्ती आणि मोनिकाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. ही मुलगी म्हणणारी व्यक्ती कोण असते बघा एकच असते. ठीक आहे बघा फक्त ती कुणाच तर आई आहे आणि कुणाच तर मुलगी आहे. आता याच्यामध्ये बघा जे वाक्य मोठं आहे ना ते आधी सॉल्व्ह करून घ्यायचं. कसं लक्षात घ्या. मोनिकाच्या वडिलांची बघा मोनिका लिहायचं. मोनिका मोनिका स्त्री असल्यामुळे त्रिकोण करा. मोनिकाचे वडील दाखवायचं वरती. मोनिकाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी
मोनिकाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी कोण आली? मोनिकाच आली. इथं वाक्य संपलं आपलं. ह्याला स्टार करा कारण की ह्या व्यक्तीबद्दल बोलतोय आपण. आता हेच बघा, ही व्यक्ती कोण आहे? तर राहुलची आई. बघा ही व्यक्ती कोण आहे? मोनिका. ही व्यक्ती स्टार केलेली व्यक्ती कोण आहे? तर आई आहे. कोणाची? राहुलची. राहुल इथे दाखवा. ठीक आहे बघा. बरं आता काय म्हटले बघा, तर मोनिकाच्या पतीचे राहुलशी नाते का? बघा मोनिकाचा पती दाखवा. मोनिकाचा पती आला इकडं. मोनिकाचा हा झाला पती. मोनिकाच्या पतीचे काय म्हटले? राहुलशी नाते काय? बघा जिथं चे असतो ना ते नातं सांगायचं असतं. शी बरोबर. बघा आता शी बघा इथं हे नातं सांगायचं आपलं. कोण असेल बघा? राहुलची आई मोनिका झाली आणि आईचे पती म्हणजेच राहुलचे वडील. ठीक आहे बघा, मोनिकाचे पती कोण आहेत? तर राहुलचे वडील आहेत. ऑप्शन नंबर किती आला? 2 आला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा लॉजिकल रिझनिंग वरचा प्रश्न आहे. कशावरती बघा? प्रतिपादन आणि कारणेवरती. ठीक आहे बघा, काय दिले याच्यामध्ये? पुढे दिलेले प्रतिपादन आणि कारण अभ्यास. ठीक आहे बघा, प्रतिपादन काय दिले बघा. गेल्या काही दशकात मोठ्या प्रमाणात जागतिक तापमान वृद्धी होत आहे. ठीक आहे मग गेल्या काही दशकात जागतिक तापमान वृद्धी होत आहे. ठीक आहे बरं. आता याचं कारण काय दिले बघा. या प्रतिपादनाचं हे कारण असू शकतं का तेवढं चेक करा जाते. ठीक आहे बघा. बरं आता पहिले ह्याच्यामध्ये बघा चेक कसं करायचं असतं. प्रतिपादन बरोबर दिले का ते चेक करा. दुसरी गोष्ट बघा, हे कारण प्रतिपादनाचं असेल नसेल ती पुढची गोष्ट, पण कारण पण बरोबर आहे का ते चेक करा. आणि नंतर काय करायचं बघा, हे जे कारण जर बरोबर असेल तर ते ह्या प्रतिपादनाला लागू होते का ते चेक करावं लागतं बघा. प्रतिपादन काय दिले? गेल्या काही दशकात मोठ्या प्रमाणात जागतिक तापमान वृद्धी होत आहे. ठीक आहे, हे वाक्य प्रतिपादन बरोबर आहे. ठीक आहे, आता कारण बघा काय दिले? आर्थिक विकासावर दिलेल्या जोरामुळे वातावरणात उत्सर्जित केल्या जाणाऱ्या हरितगृह वायूंचे प्रमाण धोकादायक प्रमाणात वाढले आहे. बघा हे कारण पण बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? सेपरेट. आता बघा ह्या प्रतिपादनाला हे कारण बरोबर आहे का? त्या प्रतिपादनाचं हे कारण असू शकतो का? असू शकतं. ठीक आहे बघा. त्याच्यामुळे काय ते बघा, तर बघा तर पहिला ऑप्शन काय दिलाय बघा, ए आणि आर ही दोन्ही सत्य असून आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे का? तर आहे. ऑप्शन नंबर काय ते पहिला निघते. तेव्हा खालचं काय ते चेक करत बसायची गरज नाही. ठीक आहे बघा. इथं काय प्रतिपादन आणि कारण यांचे वर्णन करणारा सर्वात उचित पर्याय कुठला असेल तर ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिम्प्लिफिकेशनवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, ए बी सी या चढत्या क्रमाने येणाऱ्या 3 विषम संख्या आहेत. बघा नंबर सिस्टीम मध्ये दिले आपल्याला. काय दिले बघा, ए बी आणि सी या चढत्या क्रमाने येणाऱ्या 3 विषम संख्या आहेत. बघा आता ए जर आपण एक्स पकडला, बघा ए जर आपण समजा एक्स पकडला तर बी किती असेल बघा. क्रमाने येणाऱ्या विषम संख्या म्हणजे काय? 1 3 5 7. बघा ह्या संख्येपेक्षा आणि क्रमाने येणार आहेत. ह्याच्यापेक्षा ही संख्या 2 ने मोठी असणार आहे. 1 अधिक 2 असेल ही. आणि ही संख्या कुठली असेल? 1 अधिक 4 असेल. ठीक आहे बघा. बरं आता काय पुढे काय दिले बघा, जर ए ची तिप्पट ही, बघा जर आपण ए ची तिप्पट केली, ए ची तिप्पट किती झाली बघा? 3x झाली. ए ची 3 पट ही काय दिले बघा, सी च्या दुप्पटीपेक्षा. बघा सी ची दुप्पट किती असेल बघा, x अधिक 4 ची दुप्पट केली आपण, ह्याला ब्रॅकेटची दुप्पट करा. दुप्पटीपेक्षा काय म्हटले बघा, 3 ने लहान असेल. बघा ह्याच्यापेक्षा 3 ने लहान आहे. बघा ए ची तिप्पट जी आहे, ए ची तिप्पट ही काय म्हटले बघा, सी च्या दुप्पटीपेक्षा 3 ने लहान आहे. म्हणजे ह्या दोन्ही संख्या समान आहेत. इथे इज इक्वल टू का, ही झाली ही संख्या, ही झाली ही संख्या. बघा ठीक आहे, दुप्पटीपेक्षा 3 ने लहान असेल. ए ची तिप्पट ही सी च्या दुप्पटीपेक्षा 3 ने लहान असेल. बघा ए ची तिप्पट ही काय म्हटले बघा, सी च्या दुप्पटीपेक्षा 3 ने लहान असेल. हा तर सी ची किंमत असलेला पर्याय निवडा. बघा ह्या दोन्ही संख्या आपण समान करून घेतल्या. बघा ए ची तिप्पट किती आहे बघा, तर ह्याची व्हॅल्यू किती आहे, तर सी च्या दुप्पटीपेक्षा 3 ने लहान आहे. इथे इज इक्वल टू साइन दिला आणि मग आता इक्वेशन सॉल्व्ह करा. काय निघेल बघा इकडं, 3x बरोबर 2 ने ह्याला गुणलं x ला 2x झालं, अधिक 2 ने 4 ला गुणलं बेचूक 8 वजा 3 आले. किती निघते बघा इकडं. आता हे 2x बरोबरच्या अलीकडे आणा. काय होईल बघा, 3x वजा 2x होईल बरोबर 8 वजा 3 किती असेल बघा, 5 असेल. 3x मधून 2x गेले, x राहिलं. x बरोबर किती झाले, 5 झाले. x ची व्हॅल्यू झाली 5. आपल्याला विचारले काय, तर c ची किंमत असलेला पर्याय निवडा. c ची किंमत काय असेल बघा, x अधिक 4 म्हणजे 5 अधिक 4 बरोबर किती झाले बघा, 9. म्हणजे उत्तर काय असेल आपला, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.